श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. शनिवारी म्हणजे या महिन्यात 27 तारीख आहे. 27 जूनला शनी प्रदोष आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथामध्ये शनी प्रदोषाचं खूप असं महत्त्व आहे. जर प्रदोष शनिवारी आला तर तो खूप शुभदायी असतो. ज्यांना संतती होत नाही त्यांच्यासाठी शनी प्रदोष व्रत खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून 2दा-3दा शनी प्रदोष येतो. खूप क्वचित असा हा दुर्मिळ असा योग येतो. यावर्षी जून महिन्यात 27 तारखेला शनी प्रदोष आलेला आहे. शनी प्रदोष समयी जर आपण शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराचं पूजन केलं, पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये काळे तीळ थोडंसं दूध टाकून शिवलिंगाचा अभिषेक करायचा, पांढरी फुलं व्हायची, ओम नमः शिवायचा 1 माळ जप करायचा आणि जर शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा काळे तीळ घातलेलं पाणी अर्पण करून दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा या दिवशी खूप फलदायी असते. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच शंकराचे तुमच्याकडं शिवलिंग असेल तर त्याची पूजा करू शकता. घराच्या घराच्या बाहेर मुख्य दाराजवळ तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याच्यात थोडेसे काळे तीळ टाकू शकता, जेणेकरून शनी महाराजांची आपल्यावर कृपा होईल. ज्यांना शनीची 7.5 चालू आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची महादशा चालू आहे किंवा शनीची अंतर्दशा चालू आहे किंवा शनीचा कुठल्याही अशुभ स्थानात बसलेला आहे, शनीची पणोती चालू आहे, अशांसाठी शनी प्रदोष व्रत खूप महत्त्वाचं आहे. प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला शंकराच्या मंदिरात किंवा घरी पूजा करायचं आहे. याचं खूप असं महत्त्व आहे. सगळ्या संकटापासून, ग्रहदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि श्रीपाद श्रीवल्लभांचाही आशीर्वाद लाभतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.